नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्रेस्ट फिडिंग ही टीप बघणार आहोत. तरी सर्वांनी इथून पुढे जर असेच आपल्याला टिपा वगैरे पाहिजे असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर चला आपण बघूया पुढे. स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फिडिंग. IMP टॉपिक हा फर्स्ट इयरला पण येतो, सेकंड इयरला पण येतो, त्यामुळे चांगला करून ठेवायचा आहे. प्रस्तावना: जन्मापासून 6 महिने पूर्ण होईपर्यंत निव्वळ स्तनपान दिल्याने एकूण बालमृत्यूपैकी 13% बालमृत्यू टाळता येईल. बाळाचा मृत्यू का होतो? वर आपण गावाकडील लोक किंवा अज्ञानी लोक माहीत राहत नाही, त्या लोकांनी काय केलेलं आहे, वरचं दूध 6 महिन्यापर्यंत नाही वेट करत ते. 4 महिन्याच्या नंतर, 3 महिन्याच्या नंतर किंवा काही बाळांना तर आईला दूध नाही आल्यामुळे लवकर दूध चालू करतात बाहेरवरचं. त्यामुळे काय होतं, इन्फेक्शन होऊ शकतं किंवा आजार होऊ शकतो बाळाला आणि मृत्यू होऊ शकतो बाळाचा. कारण त्याच्यामध्ये इम्युनिटी एवढी डेव्हलप झालेली नसते लहान मुलांमध्ये. त्याच्यानंतर जन्मानंतर पहिले 6 महिने संपूर्ण शारीरिक मानसिक वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व अन्न घटक मातेच्या दुधात पुरेसे प्रमाणात आणि आवश्यक प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्याला दुसरं काहीच द्यायची गरज नाहीये. बाळाला जे पाहिजे पोषक घटक वाढीसाठी, त्याची शारीरिक वाढीसाठी, मानसिक वाढीसाठी, बौद्धिक वाढीसाठी जे जे पाहिजे सर्व आपल्या आईच्या दुधामध्ये प्रेझेंट असतं. त्यामुळे बाहेरचं दूध, वरचं दूध शक्यतो टाळायचे. त्यांना हे आरोग्य शिक्षण देताना प्रत्येक ANC मदरला आपल्याला व्यवस्थित सांगायचे. त्याचप्रमाणे इम्युनोग्लोबिन्स, पांढऱ्या WBC, लॅक्टोफेरिन आणि लायसोईम इत्यादी रोगप्रतिकार संरक्षण द्रव्ये मातेच्या दुधात भरपूर प्रमाणात असल्यामुळे इन्फेक्शन होत नाही. कारण अँटीबॉडीज ऑलरेडी आपल्याकडे प्रेझेंट आहे ना आईच्या दुधामध्ये, त्यामुळे इन्फेक्शन होणार आहे का नाही. स्तनपानामुळे बाळाला होणारे फायदे. तर स्तनपानामध्ये ब्रेस्ट फिडिंगमुळे बाळाला काय फायदे होते ते बघू आपण. आईच्या दुधामध्ये बाळाच्या वाढीसाठी गरजेचे सर्व पोषक तत्वे असतात, ते आपण बघितलंच. त्याच्यामध्ये व्यवस्थित कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. आता त्याच्यामध्ये काय पोषक तत्वे हा कीवर्ड आहे, तर मग हा लक्षात ठेवायचा आहे. आईच्या दुधामध्ये काय असतं, बाळाला जे वाढीसाठी जे आवश्यक आहे ते सर्व पोषक तत्वे किंवा पोषक घटक योग्य प्रमाणात उपलब्ध असतात. त्याच्यानंतर येतं सेकंड, दूध निर्जंतुकीकरण करणे असते, निर्जंतुक असते, कारण ते आईच्या स्तनातून डायरेक्ट सरळ बाळाला मिळते. आता एखादा आपण काय घेऊ, बाहेरचं दूध आणू, त्याच्यानंतर ते तापू भगोन्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये एखादं तापू, परत ते बॉटलमध्ये भरू, मग त्याच्यानंतर ते पाजू बाळाला. त्याच्यामध्ये जंतू म्हणजे त्याला एखादा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. एखाद वेळेस भांडे आपले जे पातेले गरम करायचे दूध ते चांगलं नसेल, एखाद्या वेळेस प्लास्टिकच्या बॉटलीमुळे तर आणखी इन्फेक्शन वाढलेले आहे, सध्या आजार होऊ शकतो बाळाला. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंगचा काय फायदा आहे, दूध निर्जंतुक असते, कारण ते आईच्या स्तनातून डायरेक्ट बाळाच्या तोंडामध्ये किंवा बाळाला मिळते. त्यामुळे तिथं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होणार आहे. त्याच्यानंतर पचायला सोपे, ती जड नाही ना, पचायला सोपे असणारे. रोगप्रतिकार शक्ती असते, त्यामुळे न्यूमोनिया, जुलाब, इतर संसर्गजन्य रोगापासून बाळाचे संरक्षण होते. आता हे प्लस पॉईंट लक्षात ठेवायचे. जुलाब लहान मुलांना जास्त करून आपलं डायरिया होण्याचा जास्त चान्सेस असतात, पाण्यामुळे किंवा कशामुळे न्यूमोनिया होऊ शकतो. त्यामुळे हे संसर्गजन्य आणि इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे बाळामध्ये हे जरी आजार कमी असले, लहान असले, तरी पण ते बाळाला जास्त होतात. त्यामुळे मृत्यू दर वाढतोय बाळाचा, हे सर्वांना लक्षात ठेवायचे. दुधाचे तापमान योग्य असते, जितके बाळाला पाहिजे तितकेच. त्यामुळे आणि आईच्या दुधावर वाढणाऱ्या बाळाचा बौद्धिक आणि मानसिक क्षमता जास्त असते. आता आपण डिफरन्शिएट जर केलं तर एका बाळाला गाईचं दूध दिलं आणि एका बाळाला आईचं दूध दिलं, तर याच्यामध्ये काय होणार आहे, ज्या बाळाला आपण आईचं दूध दिलेलं आहे, एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग दिलेली 6 मंथ पर्यंत, त्या बाळाचा बौद्धिक आणि मानसिक क्षमता म्हणजे त्याचा विकास चांगला होणार आहे. मेंटली पण तो स्ट्रॉंग होणार आहे आणि त्याचे जे बुद्ध्यांक आहे तो पण चांगला होणार आहे. त्याच्यामध्ये दमा, ॲलर्जीपासून संरक्षण. आता काही मुलांना लहानपणी दम्याचे आजार असतात, ते कशामुळे होतात, त्याला वरच्या दुधामुळे पण होऊ शकतात. आणि ॲलर्जीपासून संरक्षण होते याच्यामुळे. भावी आयुष्यामध्ये NCD म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसीज पासून संरक्षण होते. आता नॉन कम्युनिकेबल डिसीज कोणते, आपलं मधुमेह झाला, हार्ट रिलेटेड डिसीज, BPचा ते अशा रोगापासून संरक्षण होणार आहे. आपल्याला इम्युनिटी भेटते लहानपणीच त्यामुळे. आणि बाळाचे आणि आईचे प्रेमाचे नाते मजबूत होते. आईला आणि बाळाला एकदम असं बॉन्ड तयार होतो त्यांचा एकदम मजबूत प्रेमाचा. आता बाळाला मिळणारे फायदे आपण बघितले. आता काय बघणार आहे आपण, आईला मिळणारे फायदे. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला सांगितलेलं काय, आपला प्रोटोकॉल काय सांगितलेलं आहे, बाळ बाहेर आल्यानंतर अर्ध्या घंट्याच्या आत त्या बाळाला आईचं स्तनपान द्यायचंय. मग आता जेव्हा आपण तिला बाळा बाहेर आल्या आपण त्याला प्लासेंटा लवकर निघणार आहे स्तनपान दिल्यानंतर.
प्लासेंटा काढायला आपल्याला एकदम लवकर निघणार आहे. गर्भाशयाच्या आकुंचने पाहून रक्तस्राव कमी होतो. गर्भाशय एकदम आकुंचित होतं. जेव्हा बाळाचं आपलं ब्रेस्टचं निंपल आणि बाळाचे लिप्स एकत्र म्हणजे टच होतात ना, तेव्हा आपल्या पोस्ट पिच्युटरी ग्लँडमधून आपल्या म्हणजे थायमस मेंदूकडून ऑक्सिटोसिन श्रवलं जातं आणि त्याने ते बूस्ट होतं. त्यामुळे ऑलरेडी आपण ऑक्सिटोसिन दिलेलं आहे. त्यामुळे आकुंचन पाहून रक्तस्राव कमी होतो. प्रसूतीनंतर होणारी ब्लिडिंग कमी होते. आता हे सांगितलं तेच ऑक्सिटोसिनमुळे ब्लिडिंग पण कमी होणार आहे, कारण त्या रक्तवाहिन्या एकमेकात त्याची तोंड दाबले जाणार आहे त्यामुळे. 4 नंबरचं आहे गरोदरपणातील वाढलेले वजन हे कमी होण्यास मदत होते. जे फॅट वगैरे असतो तिच्या शरीरातला तो कमी होतो. स्तनाच्या गर्भाशयाच्या तसेच ओव्हरीचा कर्करोग आता तर बघताय तुम्ही स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, युटराईन कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर किती वाढलेला आहे प्रकार. तर याचं मेन कारण काय आहे, ज्या स्त्रिया बाळाला स्तनपान करत नाही त्या स्त्रियांना हे आजार, हा कर्करोग होण्याचे किंवा हा कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हे कमी होतात आणि आर्थिकदृष्ट्या बचत होते, कारण बाळ आजारी पडणार नाही, आई पण आजारी पडणार नाही. त्यामुळे त्यांची फायनान्शियल कंडिशन पण स्टेबल राहते, पाळणा लांबतो. हे फॅमिली प्लॅनिंगसाठी हे एक चांगलं ऑप्शन आहे आपल्यासाठी. जितक्या दिवस आता जवळ 2 वर्ष स्तनपान, 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग राहते. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर पुरा काळ चालू केला जातो. 2 वर्षापर्यंत आपण बाळाला स्तनपान देतो, तो पाळणा लांबवला जातो. उतार वयातील हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण मिळते. उतार वयामध्ये आपले हाड ठिसूळ होतात, पण स्तनपान केल्यामुळे त्याचे ठिसूळपणास संरक्षण होते. त्या ठिसूळ होण्याचे प्रमाण कमी होतं. ब्रेस्ट कॉल काय? प्रसूतीनंतर बाळाला जवळ घ्यावे आणि त्याचे लाड करावेत आणि म्हणजे एकदम जीव लावावा त्याला. आता दशपथी बघू आपण, यशस्वी स्तनपानाची दशपथी. त्याच्यामध्ये काय स्तनपानाविषयक लिखित धोरणे असावी. स्तनपान आपण कसा करायचे, काय करायचे, आपले काय मुद्दे, हे सगळे लिखित धोरणे असावी. प्रसूती सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना स्तनपान आणि पोषणाबद्दल प्रशिक्षण द्यावे. प्रसूती कक्षेमध्ये किंवा तिथं काम करतो आपण त्या व्यक्तींना स्तनपानाविषयक आणि बाळाला कसं हाताळायचे, कसं त्याला पोषण द्यायचे याचे प्रशिक्षण दिलेले असावे. गरोदर माता व त्यांच्या नातेवाईकांना स्तनपान, शिशुपोषण आणि बालसंगोपनाबद्दल योग्य माहिती द्यावी. आता गरोदर माता व त्यांचे नातेवाईक असेल तर त्यांना सांगायचं स्तनपान कसं करायचं, शिशुपोषण कसं करायचं, बालसंगोपन बाळाला मोठं झाल्यानंतर त्याला कशी त्याची सुविधा करायची, त्याला सर्व माहिती द्यावी. बाळाच्या जन्मानंतर इतर कुठेही पेय किंवा खाद्यपदार्थ न देता 1 तासाच्या आत प्रथम त्याला स्पर्श आणि स्तनपानाची सुरुवात करावी. स्तनपानाची योग्य स्थिती व पकड आणि दूध काढण्याची साठवण्याची पद्धत यांचे प्रशिक्षण द्यावे. 6 महिन्यापर्यंत बाळाला निव्वळ स्तनपान द्यावे. बाळाला 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग द्यायची. बाळाला सतत आईच्या कुशीत ठेवावे. बाळाला तेव्हा पाहिजे तेव्हा आणि जेवढे पाहिजे तेवढे वेळा स्तनपान द्यावे. बाटली, चोखणी, पावडरचे दूध याचा वापर डबाबंद डबाबंद असलेले बाळांना हे देऊ नये, टाळायचंही आपल्याला. आणि आईला स्तनपानासाठी कुटुंबामध्ये व समाजात पोषक वातावरण माहिती व पाठिंबा मिळेल याची व्यवस्था करणे ही प्रसूती सेवांची जबाबदारी आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.